22 मार्च रोजी 8:30 वाजेच्या सुमारास पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस नाईक दत्ता चकोर यांना बातमी मिळाली की इसम योगेश प्रल्हाद आहेर हा आशीर्वाद बिल्डिंगच्या जवळ येणार आहे. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तल आहे अशी बातमी मिळाल्याने बातमीची खात्री करून कार्यवाही करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस नाईक चकोर, सोनवणे, पोलीस अंमलदार निकम जाधव असे रवाना होऊन पळसे नाशिक रोड येथील आशीर्वाद बिल्डिंगच्या आजूबाजूस नमूद अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून थांबले असता 9:30 वाजेच्या सुमारास मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम पायी चालत येताना दिसला. तेव्हा त्यास पथकाने चारही बाजूने घेरून त्यास ताब्यात घेतले. त्याचे नावगाव विचारले असता त्याने योगेश प्रल्हाद आहेर, वय वर्ष 39, राहणार मगरमळा, रेल्वे ट्रॅक गेटजवळ, एक लहरा रोड, नाशिक रोड असे सांगितले. बातमीप्रमाणे अंगझडती घेता अंगझडतीत 43,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तल, 3 जिवंत काडतुसे मिळून आली. त्यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे घेऊन येऊन सरकारतर्फे पोलीस अंमलदार भगवान एकनाथ जाधव विशेष पथक नाशिक शहर यांनी शस्त्र अधिनियम कलमसह मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.